नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। तर कैरीचं सीजन आलं की आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो। तर अशाच प्रकारे आपण कैरीची चटणी बनवलेली आहे, कैरी कांदा टोकू बनवलेला आहे। तो तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर आज आपण कैरीचा वेगळ्याच प्रकारचा पदार्थ बनवणार आहोत, तर तो म्हणजे कैरीचा चटका। चला तर मग सुरू करू। तर इथे आपण एक कैरी घेतलेली आहे, त्याच्यावरची सालं काढून ह्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। हे आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ। ह्याच्यामध्ये ह्या 4-5 लाल सुक्या मिरच्या ह्याला जवळजवळ 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या, ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। आता हे 5-6 लसूण पाकळ्या आहेत, हे टाकून आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे, याला ताटामध्ये काढून घेऊ। याच्यामध्ये मिरच्या मी आवडीनुसार टाकलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता आपण पुढली कृती करू। तर आता आपण फोडणीची तयारी करू। पहिल्यांदा गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर स्टीलचं छोटं पातेलं ठेवायचं आहे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। आता पातेलं आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। आता या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। आता मोहरी चांगली तडतड द्यायची आहे। गॅस बारीकच करायचा आहे आपल्याला। आता मोहरी तडतडली आहे, यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं, अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि याला थोडंसं हलवून घेऊ। आता आपली फोडणी झालेली आहे, गॅस बंद करून घेऊ। तर ही फोडणी आपल्याला या कैरीच्या सारणावर टाकून घ्यायची आहे, हे बघा। आता याला मिक्स करून घेऊ। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे, याला वाटीमध्ये काढून घेऊ। तर इथे आपली कैरीचा चटका बनवून तयार आहे। तो तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाल्लं तरी चालतं आणि हे एकदम खायला छान लागतं आणि पटकन होणार आहे। तर तुम्ही हे अशा प्रकारे कैरीचा चटका नक्की बनवून बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।